हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात। आज कथेची पूर्णाहुती आणि या पूर्णाहुतीच्या प्रसंगास आपण सर्वजण उपस्थित आहात। भगवंताची ही दिव्य भागवत कथा आहे। या भागवत कथेचा दिव्य प्रसंग गत 7 दिवसापासून आपण श्रवण करत आहात। भगवंताचा एक विवाह माता रुक्मिणी समवेत संपन्न झालेला आणि भगवान परमात्म्याचे 16,100 विवाह कसे झाले याचा एक क्षणार्धात आपण विचार करणार आहोत। भगवान परमात्म्याचे 8 विवाह हे वेगवेगळे झालेले आहेत। सर्व विवाह आणि 16,100 हे विवाह एकदा झालेले आहेत। असं म्हणतात, अष्टदा प्रकृती भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। भगवान परमात्म्याचा विवाह एक विवाह जांबवती बरोबर संपन्न झालेला आहे। एक कन्या आहे सत्राजिताची, जिचं नाव सत्यभामा। सत्यभामे बरोबर भगवान परमात्म्याचा एक विवाह संपन्न झाला।
लक्षपूर्वक ऐका आणि विवाहाकडे लक्ष द्या. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, विंद आणि अनुविंद नावाचे दोन भाऊ होते. त्यांच्या बहिणीचं नाव मित्रवृंदा. मनोमन भगवान परमात्म्याशी प्रेम करायची. भगवान परमात्म्याने मनोमन निमंत्रण स्वीकारलं आणि स्वयं भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्या मित्रवृंदेच्या दोन्ही भावांना पराजित केला आणि मित्रवृंदेला घेऊन आले. भगवान परमात्म्याचा हा चौथा विवाह आहे. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, मित्रवृंदा, कालिंदी. एक दिवस भगवान परमात्मा अर्जुना समवेत यमुनेच्या आणि तीरावर भ्रमण करत असताना एक राजकुमारी तपश्चर्या करत आहे. अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाला वाटलं कोण ही तपस्वी माता असेल. एन्क्वायरी करायला अर्जुन गेले. अर्जुनाने चौकशी केल्याबरोबर कळालं, अहम सूर्यस्य दुहिती, मी सूर्यपुत्री आहे, सूर्याची दुहिता आहे, सूर्याची कन्या आहे आणि म्हणून माझं नाव आहे कालिंदी. भगवान परमात्मा पतिरूपाने प्राप्त व्हावेत आणि म्हणून एक लक्षात असू द्या, भगवंताबरोबर जे कर्णाचं नातं आहे ना, ते नातं सुद्धा खूप दिव्य आहे महाराज. कर्ण हा देवाचा सुद्धा मेहुण आहे. कारण सूर्याचा पुत्र आहे कर्ण आणि सूर्यपुत्री आहे दुहिता कालिंदी. कालिंदी ही भगवान परमात्म्याची पत्नी आहे आणि म्हणून या नातेने कर्ण हा मेहुणा भगवान परमात्म्याशी नातं जोडलं. भगवान परमात्म्याबरोबर कालिंदीचा विवाह संपन्न झाला. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, मित्रवृंदा, कालिंदी वेगवेगळे विवाह आहेत. एक आहे सत्या, तिचा विवाह भगवान परमात्म्याबरोबर झाला. एक आहे लक्ष्मणा, आत्याच्या मुलीबरोबर देवाचा विवाह झाला. एक आहे भद्रा, भगवान परमात्म्याचा 8वा विवाह संपन्न झाला. वेगवेगळे 8 विवाह संपन्न झाले. 16,100 मात्र एकदा संपन्न झाले. शंभरासुर नावाचा एक राक्षस सर्व राजा महाराजांना ज्याने पराजित केलेले, क्षमासाई बाणासूर राजा महाराजांना पराजित केलं आणि त्यांच्या राजकुमारिकांना आणि घेऊन स्वतःच्या बंदीखान्यामध्ये टाकलेले. असुर प्रवृत्तीचा असणारा हा राजकुमारिका 16,100 राजकुमारिकांना ज्याने तुरुंगात टाकले, बंदी बनवलंय स्वतःच. सर्व राजा महाराजांना पराजित केलंय. देवाला विदुर उद्धवजींच्या माध्यमातून हा संदेश प्राप्त झाला आणि संदेश प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले, असुराचा वध केला. त्या 16,100 कन्यांना सोडवलं आणि त्या 16,100 कन्यांबरोबर भगवान परमात्म्याने एकदाच विवाह संपन्न केला. त्या राजकुमारिकांचं म्हणणं होतं, महाराज तुम्ही आम्हाला या बंदीखान्यातून सोडवलं, पण आमचा स्वीकार कोण करेल? कृष्ण कन्हैया कहते हैं जहां सब दरवाजे बंद हो जाए, जगत के सब दरवाजे जब बंद हो जाते हैं तो हम अपने आप अपने भक्तों को स्वीकार कर लेते हैं. आणि कृष्ण कन्हैयाने त्या 16,100 कन्या यांचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे भगवंताचे
16,108 विवाह संपन्न झाले वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. भगवंताची गृहचर्या ही खूप सुंदर आहे महाराज. गृहस्थी जीवन जगत असताना भगवान परमात्मा किती आनंदात राहतात आणि आनंदोत्सवात राहतात, दिव्य अशा प्रकारचं कथन आहे. भगवान परमात्म्याला वाटायचं घरामध्ये सर्व सुख आहे. भगवंताला पहिला मुलगा जो झाला तो साक्षात कामदेव स्वरूप असणारा प्रद्युम्न आहे. जब जदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महामहिबारा. जब जदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महामहिबारा. हरि बोल. कृष्ण तनय होई पति मोरा. कृष्ण तनय होई पति तोरा. कृष्ण तनय होई पति तोरा. वचन अन्यथा होई न मोरा. वचन अन्यथा होई न मोरा. कृष्ण तनय होऊन आले. प्रद्युम्न अनिरुद्धाधिक. भगवान परमात्म्याचा खूप मोठा परिवार आहे. प्रत्येक स्त्रीपासून प्रत्येक महाराणीपासून भगवान परमात्म्याला 10 मुलं आणि 1 मुलगी असा देवाचा परिवार आहे. 16,108 आणि प्रत्येकीला 11 संतान आहेत, म्हणजे 10 मुलं आणि 1 मुलगी. किती मोठा परिवार आहे. मतदानाचा जर विचार केला दुसरा पॅनल निवडून तरी येईल का? चुकून तरी नाही ना. भगवान परमात्म्याचा परिवार इतका मोठा होता, विरोधात कोणीच उभं राहू शकत नव्हतं. देवाचं कार्य किती मोठं आहे बघा. भगवान परमात्म्याचा जसे भगवंताचे विवाह झाले तसेच भगवंताच्या मुलांचे नातवांचे सुद्धा विवाह झाले. अनिरुद्धाचा विवाह कसा संपन्न झाला पहा. बाणासुराची मुलगी उषा आणि या राजकुमारीच्या मनामध्ये अनिरुद्ध दिसायला खूप सुंदर आहे आणि राजकुमारीच्या मनामध्ये अनिरुद्धाचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. अनिरुद्ध मनात बसलेला आहे. उषा ही राजकुमारी, तिची मैत्रीण जी चित्रलेखा आहे. स्वप्नामध्ये अनिरुद्ध जसा पाहिला तसा सांगितला आणि चित्रलेखेने तो कागदावर रेखाटला. कोण आहे हा? द्वारिकापुरी, द्वारिकापुरीचा राजकुमार आहे. उषा बाणासुराची म्हणजे असुराची मुलगी आहे. अनिरुद्ध सूर म्हणजे देवांचा आहे. म्हणले सूर आणि असुरांचं कुळ खानदान वेगळे. बोलणी करून कदाचित विवाह होणार नाही. उषा हिच्या मनामध्ये विचार आला की त्यालाच उचलून आणलं पाहिजे. रात्रीची वेळ होती आणि ज्या महलामध्ये अनिरुद्ध झोपलेला होता तिथूनच उचलला. झोपेत असलेला अनिरुद्ध कॉट सहित उचलला आणि ज्या वेळेला झोप उडाली ते उषा या राजकुमारीच्या राजमहलामध्ये.
पाहिलं इकडं तिकडं कोणी दिसत नाही, समोर उषा उभी होती. महाराज मी बाणासुराची मुलगी आहे. मी इथं कसा आलो? म्हणली महाराज चौकशी करू नका, पण मनोमन मी तुम्हाला माझा पती मानलेला आहे. आणि प्रणय कलह चालू असताना, हास्य विनोद चालू असताना, हास्य विनोदाचा आवाज सैनिकांच्या कानावर पडला. सैनिकांनी विचार केला आणि कन्या हा कुलदूषणम, कन्येने व्यभिचार केला. पळत पळत गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज बाणासूर राजकुमारिकेने व्यभिचार केला असं वाटतंय. म्हणले कोण आहे तो पुरुष ज्याच्या बरोबर व्यभिचार केला? मारण्याकरिता आले महाराज. पाहिलं तर अनुरुद्ध राजमहलामध्ये होता. राजकुमारिकेच्या महलातल्या आणि अनिरुद्धाला तुरुंगात टाकलं. इकडं नारदजी भगवान द्वारिकाधीशाकडे आले. द्वारिकाधीशाला विचारलं, बोल कन्हैया क्या चल रहा है आजकल? काय चालू आहे महाराज? राजी खुशी? कृष्ण कन्हैया म्हणले सर्व आनंदात आहे. मुलं बाळ? हो म्हणले सर्व आहेत, फक्त आमचा अनिरुद्ध दिसत नाहीये. नारदांनी सांगितलं, म्हणले जेलची हवा खायला लागलाय. कुठं? बाणासुराच्या तुरुंगामध्ये जेलची हवा खातोय. राग आला भगवान परमात्म्याला. बलराम दादा आधी सर्वजण निघाले मारण्याकरिता. जेव्हा हा प्रकार बाणासुराला कळाला, बाणासुराने भगवान शंकरांचं नमन केलेलं आहे. भगवान शंकर, बाणासूर हा परम भक्त आहे भगवान शंकरांचा. आणि भगवान शंकरांनी एक प्रण केलेला आहे, बाणासुरा तुझं आणि तुझ्या नगरीचं रक्षण मी करेल. रक्षण करण्याकरिता स्वयं भगवान शंकर आले. समोर भगवान शंकरांना पाहिलं द्वारिकाधीशांनी. आणि द्वारिकाधीश म्हणतायत, एकामेकांना बघितल्याबरोबर दोघांनी एकामेकाला राम राम घातला. हरिओम हरिओम, जय हरी जय हरी. क्या बात है महाराज, आप यहां कैसे आ गए? भगवान शंकर म्हणले, देवा तुम्ही इथं कसे काय? काय नाही म्हणले, या बाणासुराने माझ्या मुलाला तुरुंगामध्ये टाकलेले, त्याला सोडवण्याकरिता आलोय. बाणासुराला दंड देऊन, उदंड झालेल्या बाणासुराला दंड देऊन रक्षा करायची माझ्या मुलाची. भगवान शंकर म्हणले, महाराज ज्याला दंड देण्याकरिता आलात त्याचं रक्षण करण्याकरिता मी आलोय. तो महाराज मेरे रास्ते से हट जाइए. भगवान शंकर म्हणले, हे शक्य नाहीये. मी माझ्या शिष्याला वचन दिलेलं आहे तुझी रक्षा मी करेल म्हणून. तो महाराज हम भी अपने पुत्र को लिए बिना यहां से नहीं जाएंगे. घनघोर महायुद्ध झालं द्वारिकाधीश आणि भगवान शंकर यांच्यामध्ये. शेवटी आलस्यास्त्र सोडलं आणि भगवान शंकर, आळस आल्यानंतर माणसाने चुटकी वाजवावी. शास्त्र काय? भगवान शंकर चुटकी वाजवत राहिले आळस आला म्हणून. आणि तेवढ्यामध्ये द्वारिकाधीश बाणासुराकडे गेले. बाणासुराला बंदी बनवलं, स्वतःच्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढलं, बाणासुराला बंदी बनवलं आणि बाणासुराला दंड दिला. बाणासुराने शेवटी क्षमा याचना मागितली आणि बाणासुराने स्वतःच्या मुलीचा विवाह अनिरुद्धाबरोबर संपन्न केला. द्वारिकाधीश भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. देवाच्या जसा विवाह संपन्न झाला तसाच त्यांच्या कुळातील वंशातील मुलांचाही विवाह संपन्न झाला. आता एक दिवसाचा प्रसंग. भगवान परमात्म्याच्या मनात विचार आला, जी रुक्मिणी आहे ती माझ्या बरोबर कधी भांडत नाही, कसला हट्ट करत नाही. मनात विचार आला कधी भांडली पाहिजे, बायकोनं कधी कधी भांडण नाही केलं पाहिजे. आतापर्यंत सर्व राण्या माझ्या बरोबर भांडण करतात, माझ्या बरोबर हास्य विनोद करतात,
पण रुक्मिणीने अजूनही कसलाही हट्ट धरला नाही किंवा भांडण केलं नाही. आणि देवराज महलामध्ये एक दिवस विश्राम करत होते आणि विश्राम करत असताना रुक्मिणी पाणी घेऊन आली. रुक्मिणी येत आहे पाहून भगवान परमात्म्यांनी तोंड फिरवलं. रुक्मिणीकडे पाहत नाहीत. रुक्मिणी म्हणती महाराज पाणी घ्या. देव काही बोलत नाहीयेत. रुक्मिणीनं विचारलं महाराज हमसे कुछ गलती हुई, माझी काही चूक झाली का? पतिव्रता स्त्री भगवान परमात्म्याला म्हणतायत आमची काही चूक झाली का? कोणत्या गोष्टीवरून तुम्ही नाराज आहात? आताची रुक्मिणी असती तर म्हणली असती बस मुडद्यात असाच. पण रुक्मिणी माता म्हणते महाराज अगर कुछ गलती हुई है तो बताइए, पण बोला माझ्या बरोबर. देव काही बोलत नाहीत. आणि महाराज 1 तासांनी देव बोलले. काय बोलले? रुक्मिणी तू माझ्या बरोबर विवाह का केलास? कधी विचारायला लागलेत? लेकरं 10-11 मुलं झाल्यानंतर इतका मोठा परिवार झालेला आहे आणि चौथेपणामध्ये देव विचारतायत. रुक्मिणीला वाटलं काय प्रकार घडला असेल. भगवान परमात्म्यापासून विरह प्राप्त होईल ही जी भावी विरह अवस्था आहे, वर्तमान विरह, भूत विरह, भविष्यत विरह, भावी विरह, येणारा जो विरह आहे देवापासून बिछडा बिछडना अनंत प्रेम आहे. हृदयामध्ये अनंत प्रेम असलं पाहिजे महाराज. रुक्मिणी माता राहू शकत नाही. देवाशिवाय जी राहू शकत नाही. पतिव्रता आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागले रुक्मिणीच्या. रुक्मिणी रडू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या बरोबर लग्न का केलंस? रुक्मिणीला वाटलं काय उत्तर द्यावं आता. माझ्यामध्ये तसा काही गुणही नाहीये. सर्वजण मला निर्गुण म्हणतात. माझं कुळ पाहिलं तर गोपाळाचं कुळ आहे. काही क्षत्रिय वंशातला मी नाहीये. वेगवेगळे स्वतःचे दुर्गुण सांगितले. आता मात्र देवापासून माझा विरह होईल भावी विरहाच्या आशंकेने. आणि रुक्मिणी बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली. भगवान परमात्म्याने रुक्मिणीकडे बघितलं. रुक्मिणी केवळ पाहिल्याबरोबर देवाने महाराज चतुर्भुज रूप धारण केलं. 2 हातांनी उचललं रुक्मिणीला. एका हाताने पाणी घेतलं, पाजू लागले. रुक्मिणी शुद्धीवर आली महाराज. आणि रुक्मिणीला म्हणू लागले देव, रुक्मिणी अगं थट्टा मस्करी करत होतो. बेशुद्ध होण्यासारखं काय होतं? रुक्मिणी म्हणते महाराज मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. कारण आमचं सर्वस्व, आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्याला आमचं पती मानलेलं आहे, आपल्यापासून आम्ही दूर राहू शकत नाही. आणि तुमच्यापासून दूर होण्याचा जो विरह आहे, त्या विरह अवस्थेमध्ये मला जगणं शक्य नाहीये. भगवान परमात्म्याविषयी हृदयामध्ये प्रेम आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कुलती, ती गोड वर्णने. देवापासून दूर जात नाहीयेत. नान्यतः अन्यांना शरण जात नाहीयेत. तमेव शरणम गच्छ, देवाला शरण जातात. भक्तांचं लक्षण आहे. आता हे सर्व संवाद रुक्मिणी बरोबर चालू असताना जिनं पाहू नये तिनं पाहिलं. आता एवढं उचलून घेतल्यावर एवढं प्रेम करत आहेत, जिच्यावर एवढं प्रेम आहे, रुक्मिणीला उचलून घेतलेलं पाहिलं महाराज सत्यभामेने. सत्यभामा म्हणजे महाराज अशी तशी नव्हती, उभ्या कानाची.
कडक स्वभावाला, कडक, बाणेदार, दिसायलाही सुंदर, पण थोडी अहंकारी होती. हे पाहिलं सत्यभामेने. सत्यभामेला राग आला. आने दो हमारे महल में बताएंगे हम. या घरी मग सांगते तुम्हाला. कृष्णाला वाटलं ज्याला 2 बायका आहेत महाराज त्याचं खूप अवघड आहे. एक शेतात ठेवायची, एक घरी ठेवायची. शेतातलीला वाटतंय घरी आंघोळ करून आला असेल, घरचीला वाटतंय शेतात आंघोळ केली असेल. हे बिना आंघोळीचाच बाबा. चहा घेतला असेल, जेवण तिच्याकडे केलं असेल, मनातल्या मनात शंका, हा बाबा शेवटी मठाशिवाय, मठाधिपती झाल्याशिवाय राहत नाही. तात्पर्य काय? भगवान परमात्म्याविषयी प्रेम असलेली ही सत्यभामा सुद्धा क्रोधायमान झाली. देवा आले महाराज सत्यभामेच्या दरबारामध्ये आणि कोपभवनात सत्यभामेला बघितलं. सत्यभामे असं काय घडलं? क्लिप दाखवू का म्हणली तुम्हाला? व्हिडिओ क्लिप बघायची आहे का तुम्हाला? रुक्मिणीवर एवढं प्रेम करता, आम्ही दिसायला सुंदर नाहीये, आमचं प्रेम कमी आहे देवा तुमच्यावर? देव म्हणले सांग, प्रेमासाठी वाटेल ते, तू म्हणशील ते आपण करू. काय नाही म्हणे महाराज, बऱ्याच दिवस झालं विवाह होऊन, कुठं फिरायला गेलो नाहीत आपण, थोडं फिरायला तरी चला. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा सत्यभामेला घेऊन स्वर्गात फिरायला गेली. इंद्रदेवाचे पाहुणे होऊन आले. यथोचित आगत स्वागत सत्कार समारंभ केला इंद्रदेवाने. आणि इंद्रदेवाच्या या दरबारामध्ये एक पारिजातक नावाचं वृक्ष होत. सत्यभामा म्हणू लागली महाराज हे वृक्ष खूपच सुंदर आहे, सुगंधित आहे, याच्या फुलांचा हार खूप सुंदर दिसतो, मला हे आवडलंय, घेऊन चला. इंद्रदेवाच्याही काही हातात नव्हतं. इंद्रदेव म्हणला देवा 5 मिनिटं थांबा, थोडं घरातून आलो. घरात जाण्याचा उद्देश परवानगी घ्यायची होती. इंद्रदेवाची पत्नी इंद्राणीने खुनवूनच सांगितलं चालणार नाही, दुसरं काही द्या पण हे वृक्ष देऊ देणार नाही मी. इंद्रदेव भगवान कृष्णाजवळ आले. महाराज द्वारिकाधीश, अहो हे वृक्ष वेली लता, याच्यामध्ये काय दुसरं काहीतरी मागा, किमती वस्तू मागा, अनमोल वस्तू मागा. देव म्हणले हमारी पत्नी को यही अच्छा लगा है, यही वृक्ष लेके जाएंगे. काय असतं, कधी कधी 10,000ची साडी पसंत पडत नाही, पण कधी कधी 200 रुपयाची साडी पसंत येते. ह्यानं 25,000ची आणली तरी तिच्या मनासारखी नाही ना, माती मोल आहे. आणि आवडणारी गोष्ट 100 रुपयाची असो, ती कामाला येत असते. भगवंताने सांगितलं नहीं नहीं, हमारी सत्यभामा अगर यदि चाहती है ये वृक्ष उसे चाहिए. महाराज देवाने सुद्धा बायकोसाठी भांडण केलं हो, तर सर्वसामान्यांचं काय? भगवान परमात्म्याने इंद्राबरोबर युद्ध केलं, इंद्राला पराजित केलं आणि हे पारिजात वृक्ष घेऊन आले. सत्यभामेने स्वतःच्या दारात लावलं, मोठं केलं, पाणी घातलं सत्यभामेने, पण झाड वाकलं कुठं? रुक्मिणीच्या शेजारी नव्हती. रुक्मिणीचा महल होता शेजारी, सर्व फुलं पडायचे महाराज रुक्मिणीच्या दरबारामध्ये. अंगणामध्ये पाला पाचोळा मात्र हिच्या अंगणात, पाणी घालायला सत्यभामा, फुलं वेचायला रुक्मिणी. दिव्य कथा प्रसंग आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यभामेला वाटला हा काय उपाय आपल्यावर काम करत नाही. देव सुद्धा रुक्मिणीच्या बाजूनेच आहेत. तिचं प्रारब्ध जरा जास्तच बरलवत्तर दिसतंय, काहीतरी चांगलं कर्म केलं असावं. एक दिवस नारद घरी आले. नारदांना विचारलं देवा असं काय कार्य करू की देव कायम माझा होऊन राहायला पाहिजे? एका जन्मासाठी नाही देवी, 7 जन्मासाठी तुझा होऊन राहिला पाहिजे.
जन्मोजन्मी तुझाच होऊन राहील, पण एक काम कर, पुढच्या जन्मात जी वस्तू आपली होऊन राहावी असं वाटत असेल ती वस्तू या जन्मात दान द्यावी लागते, दान द्यावं लागेल. म्हणे मग देव मला आवडतो, देवाला दान करू का? नारद म्हणले काय हरकत आहे, पुढचे 7 जन्म तुझ्याकडेच राहणार आहे, दुसऱ्याचा होणार नाही. नाहीतरी 16,108 आहेत, कधी तुझा नंबर येतो, कधी तुझ्याकडे भेटायला येतात. चल देऊन टाक दान. नारदांचं ऐकलं आणि सत्यभामेने दान केला. देव पतिदेव दान केला. दान दिल्याबरोबर महाराज सिंहासनावर विराजमान असलेले द्वारिकाधीश भगवान नारदांनी सांगितलं, ए देवा खाली उतर. म्हणले नारदा, आज तुमची चालरीत बदलली आहे, बोलण्याचा रंग ढंग खूप बदललाय, काय झालंय? अरे कालपर्यंत तू देव होतास, आता तू माझा दास आहेस. चल दास्यत्व करावं लागेल. माझ्या चरण पादुका उचल, डोक्यावर घे. देवानं चरण पादुका उचलल्या, डोक्यावर घेतल्या. नारदा काय प्रकार आहे? काय नाही म्हणले, तुझ्या पत्नीनं तुला दान केले. नाही रे नारदा, माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते, दान करू शकणार नाही. म्हणे काय करू शकणार नाही? तुम्हाला लिखित स्वरूपात दाखवायचंय का? तुमचा 7-12 माझ्या नावाने केलेला, आता मात्र तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागलं. निघाले देव आगे आगे, नारद पीछे पीछे. भगवान देव भगवंता भक्तांच्या पाठीमागे चालू लागला. कारण भक्त देवाला खूप प्रेम करतात आणि देवाचंही प्रेम भक्तांवर आहे. महाराज घरी आले नारदांच्या घरी. नारद म्हणले, हे बघ, आपल्या घरी स्त्री नाहीये, मी आहे ब्रह्मचारी. आता सर्व घरातली कामं तुलाच करायची, स्वयंपाक तुलाच करावा लागेल, भांडे तुलाच घासायचे, कपडे तुलाच धुवावी लागतील. देवाने न सांगता करी. नारदा सांगायची गरज आहे का? न सांगता करी सर्व कामे, सांगायची गरज नाही परमात्म्याला. आणि देवाने कामं प्रारंभ केली. सर्व कामं भगवान परमात्मा करू लागला. इकडं मात्र ह्या सर्व देवाच्या पत्न्या विचार करू लागल्या, ज्यांची आपण सेवा करावी त्यांना इतरांची सेवा करावी लागती, कामं करावी लागतात. भगवान परमात्मा भांडे घासायचे, कपडे धुवायचे, त्यावेळेला जो घाम यायचा त्या देवाच्या अंगावर हे पाहायच्या सर्व राण्या आणि यायच्या महाराजांकडे. महाराज तुम्ही हे करू नका. देवाने सांगितलं, मी तुमचा नवरा राहिलो नाही, आता राजीनामा देऊन टाकला, दान करून टाकलं तुम्ही मला, आता मी एक दास आहे माझ्या भक्ताचा, मी तुमचा नाहीये. राग आला सर्व पट्ट राण्यांना. सर्व राण्या सत्यभामेकडे आल्या. लाज वाटते का तुला? एकटीचा होता का? भांडायला सुरू केलं. सत्यभामा म्हणली, मला खरंच कल्पना नव्हती भगवान परमात्म्याला इतकं कष्ट त्या नारदांच्या सांगण्यावरून मी दान केला. म्हणली दान परत घ्यावं लागेल, चला. नारदाकडे आल्या. नारद म्हणले, ब्राह्मणाला दिलेलं दान जर परत घेताल तर सरड्या होऊन पडताल, संताला दिलेलं परत घेऊ नये. सुंदर कथा प्रसंग आहे भागवतामध्ये. दिलेलं दान परत घ्यायचं नाही, संतांना दिलेलं आहे. सात्विक दानाची व्याख्या सांगत असताना खूप गोड असं वर्णन केलेलं आहे की सात्विक दान कसं असावं. दिलं देशे कालेच पात्रेच दियते यद अनुपकारीने. उपकार त्याने आपल्यावर करावा ही भावना मात्र मनात नसते. दान त्याला सात्विक दान म्हणावं महाराज. अनुपकारीने. आणि ते सात्विक दान सर्व राण्या म्हणू लागल्या, महाराज पतीही दीयताम, आमचा पती आम्हाला परत करा. नारद म्हणले, दान परत मागताय? शक्य नाही. नारदा काहीतरी पर्याय उपाय असेल सांगा. नारद म्हणले, एक पर्याय आहे. भगवान परमात्म्याच्या
वजनाच्या बराबरीच्या स्वर्ण मुद्रा मला द्या. ठीक आहे नारदा, पूर्ण द्वारिकापुरी सोन्याची आणि एकीच्या अंगावर महाराज जितकं वज सहन होईल तितकं सोनं आहे. 50-50 जितकं तोळे, कानामध्ये इतकं, कर्णभार, गळ्यामध्ये सोनं, नाकामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारची डिझाईनबद्ध अलंकार भगवान परमात्म्याच्या साक्षात लक्ष्मी आहेत. या देवाकडे काय सोन्याला कमी आहे. सर्वजणींनी सांगितलं चला सोनं द्यायचंय. प्रत्येक जण म्हणली 1-1 तोळा जरी टाकलं तरी देवाचं वजन आहेच किती असा. आणि एका पात्रामध्ये भगवंताला बसवलं. एका पात्रामध्ये तुलादान स्वर्णदान प्रारंभ झालं. सर्व दासदासे महाराण्या भगवान परमात्म्याच्या सर्व पत्न्या त्या पात्रामध्ये सोनं टाकू लागल्या. प्रत्येकीनं सोनं टाकलं, स्वतःकडे आहे नाही तेवढे तोळे टाकून दिले. पण पर्यायाने भगवान परमात्मा आणखी झुकतच माप. काय करायचं, सर्वांनी स्वर्ण आणलं. देव हा सोन्यामध्ये मोजला जाऊ शकत नाही. संपत्ती वैभवाने देवाचं माप घेता येत नाहीये. अगर तोलना है उसे तो भक्ति के मोल वो बिकता है. भक्ति के मोल तोलना पड़ेगा. देव विकतो, देवाचा मोल होतो, पण भक्तीने मोल करता आला पाहिजे. महाराज भक्तीची आ मापे मोजी तो अनंता. या देवाला भक्तीचं माप पाहिजे मोजण्याकरिता. सर्वजणी म्हणले आता काय करायचं. म्हणल्या रुक्मिणी ज्येष्ठ पत्नी आली नाही, चला रुक्मिणीकडे. काय गोड वर्णन केलं संतांनी सुद्धा. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा ऐकोनी सखीने ब्राह्मण वाणी. ब्राह्मण वागे. ऐकोनी सखीने ब्राह्मण वाणी. ऐकोनी सखिये ब्राह्मण वाणी. दान दिला चक्रपाणी. दान दिला चक्रपाणी. उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. सर्वजण रुक्मिणीला विनंती करू लागल्या. काय विनंती केली पहा, किती गोड विनंती आहे. रुक्मिणी एवढ्या स्वस्त का बसलात, उठा चला. सत्यभामेने ब्राह्मणाचं ऐकून आपला पती दान केलाय. स्वर्ण जेवढं आहे तेवढं घेऊन चला. रुक्मिणी स्वर्णदान घेऊन चालत नाही. रुक्मिणीने
ज्या तुलसी मातेची दररोज पूजा करावी, परिक्रमा करावी आणि त्या तुलसी मातेला मनोमन वंदन केलं, नमस्कार केला आणि एक तुळशी पत्र तोडलं, पूजेच्या ताटामध्ये घेतलं आणि ज्या ठिकाणी तुलादान होतंय त्या ठिकाणी गेली. भगवान परमात्म्याकडे मंद मंद मुस्कान, अब कन्हैया मुस्कुरा रे. रुक्मिणीला पाहिल्याबरोबर देवालाही प्रसन्नता वाटली, देवाचं वज जरा हलकं झालं आणि भगवान परमात्मा पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरीतम अश्नामी प्रयतात्मन. तुळसी पत्र, तुळसी पत्र पारडे ठेविता, तुळसी पत्र पारडे ठेविता, तुळसी पत्र पारडे ठेविता, तुळसी पत्र पारडे ठेविता. माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा. की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. दानाचं महत्व भगवान परमात्मा परत घेतला. देवाला मोजलं जातं, भक्तीच्या मापाने मोजता येतं, असं मोजता येत नाही. आणि भगवान परमात्मा दिव्य स्वरूप आहे. एक वेळेला भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावर क्रीडा करत असताना एका विहिरीमध्ये एक सरड्या दिसला. भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श होता. तो सरड्या एका दिव्य राज महाराजाच्या रूपामध्ये प्रगट झाला, राजकुमाराच्या रूपात प्रगट झाला. भगवंतांनी विचारलं, कोण है आप? अहम राजा नृगेंद्रोस्मी. महाराज मी नृग नावाचा राजा आहे. अच्छा, तो महाराज तुम्हाला सरड्या का व्हावं लागलं? लक्षपूर्वक आहे का? दानाचं महत्व सांगितलेलं. म्हणले सरड्या होण्याचं कारण आहे, दररोज गायी दान करत होतो म्हणले मी. म्हणले गायी दान करणारा सरडा होत असतो का? म्हणले म्हाताऱ्या गायी दान केल्या असतील, ज्या गायी दूध देत नाहीत त्या गायी महाराजांना दान केल्या असतील, नाही. म्हणले संतांना आम्ही गायी दान केल्या, पण कसल्या गायी होत्या शुकाचार्य वर्णन करतात. पयस्विनी तरुणी शीलरूपा गुणोपपन्ना कपिला हेमशृंगी न्यायार्जिता रूप्य खुरा सवत्सा दुकूल माला भरणा ददाव. गायी कशा आहेत? पयस्विनी आहेत, दूध देणार आहेत. तरुणी तरुण गायी आहेत. शीलरूपा मारक्या गायी नाहीत. गुणोपपन्ना कपिला, कपिल नावाची जी जात असते गायींची, सर्वश्रेष्ठ गायींची जात. आणि हेमशृंगी, त्यांच्या शिंगाला सोन्याने मडवलंय. रुप्य खुरा सवत्सा, आणि ज्यांच्या पायांना चांदीने मडवलेलंय, अशा गायी दान केल्या. म्हणले अशा गायी दान करायला पाहिजेत, नाही तर कडक्या महाराज गायी, मरक्या गायी आश्रमात नेऊन सोडतात लोक. चला खटकाला कशा द्याव्यात म्हणून आपलं महाराजांकडे नेऊन सोडायच्या. त्या गायी दूधही देत नाही. कधी कधी वांज गायी नेऊन देतात. अरे दान द्यायचं असेल संतांना तर ते दान कसं असावं, नृगराजाकडून शिका. दान दिलं. म्हणले महाराज दान दिल्याने कोणी सरड्याच्या जन्माला जात नसतं.
म्हणले प्रकार असा आहे, पुढचा आहे का? एक वेळेचा प्रसंग, एका संताला एक गाय दान केली. संत गाय घेऊन गेला, परंतु त्या संतांच्या गोठ्यातली ती गाय सुटून परत माझ्या गोठ्यात आली. तीच गाय दुसऱ्या दिवशी दुसऱ्या संताला दान केली. त्या दोन्ही संतांचं भांडण सुरू झालं. एक संत म्हणू लागला, काल मला ही गाय दान केलेली राजाने. एक जण म्हणला, अरे तुला काल केली होती पण मला आज दान दिलीये. दोघांचं भांडण सुरू झालं आणि शेवटी दोघांच्या भांडणामध्ये दोघांनी ती गाय, मी निर्णय करू शकलो नाही आणि परत माझ्या घरी आली, गोठ्यात आली. आणि त्याचा परिणाम आहे, ज्या वेळेला माझं मरण आलं आणि मृत्यू आला, त्यावेळेला मला चित्रगुप्तानं विचारलं, तुझं पापही आहे आणि पुण्यही आहे. पाप थोडं आहे, पुण्य जास्त आहे, काय भोगायचंय अगोदर सांग. वर आपल्याकडे एक म्हण आहे, सुचिकटाह न्याय. सुचिकटाह न्याय. अगोदर सुई बनवितय माणूस का कढई बनवितय? सुई बनविल, कढईला वेळ लागणार आहे म्हणून थोडा वेळ जास्त. त्याप्रमाणे नृगराजाने पाप अगोदर भोगायचं म्हणून सरड्याच्या योनीला, महाराज अभी तो हम चल दिए स्वर्ग की ओर. आणि महाराज सरडा या योनीतून मुक्त झाला. भगवान परमात्म्याचा आशीर्वाद. द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या मुलांना, नातवंडांना सांगतात, बाबांनो, जर कदाचित संतांना दिलेलं दान परत घ्याल तर लक्षात असू द्या, सावधान व्हा की तुम्हाला सरडा व्हावं लागणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.